जन्म यासाठी हे जन्मी जन्म यासाठी देवा
येई नवी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा सदावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन झाले लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो वरती ठाई सुख दुःखा नाही चाळावा अनेक सायासन करील धर्यावर होईन उदास सर्व भावी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन झाले लोटांगण महाद्वारी मोक्षा माधुरी कामारी दासी होय सांगवायचे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी यस्य स्मरण मात्र जन्म संसार बंधनात विमुचते नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे समचरण सरोजम सांग निरामुदावम जगन्निहित पानिम मंदन मंदनानाम सर्वम तुलसी माला कंदनम गजनेन्द्रम सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः जना संतापिया शांत रूपाने कथा विचारो पंचगोपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचना ते भाविका एका जनार्दने तुमचा दास त्या जियास गुरुवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल विठ्ठल ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते जयांची केली स्मरण हो सगळं विधीचे आधी करून इच्छेवंदू श्री चरण श्री गुरूंचे सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
सेवक झालो तुमच्या लागलो जी चरणा अहो स्वामी तुकया देवा वर्ण करावा आता बिनवादुला शनी जे चार तुर्यार्थ कला कामिनी ये शारदा विश्व मोहिनी नमस्कारिणी मद हृदय सद्गुरु जेने तारलो हा संसार म्हणून विशेषात्या ध्रुव विवेकावरी विठाल हे नवी जन्मयासाठी देवा हे चरण सेवा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गावलो लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवसाठी निवडलेला अभंग देहूची महान साधू असणारे वैराग्याचे महामेरू या संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी मंडळीचा बाप श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा हा अभंग आहे उपदेशपर ही आहे आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय प्रतिज्ञा करतात अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा आज या श्री क्षेत्र रोकडी या गावामध्ये कोळी महाराज यांचं 3रं मासिक या निमित्तानं ही कीर्तन रूपी शिवा आयोजित केलेली आहे कारण मासिकाला कीर्तन एवढं साधी सोपी गोष्ट नाही लोक वर्ष घाललं तर नाही बाप मेला तरी 10 दिवसांमध्ये सगळं जोडून टाकल्यात लोक कारण सध्याच्या काळामध्ये नात्याविषयी प्रेम राहिलं नाही जिव्हाळा बोलला नाही कोण कोणाचं ऐकत नाही सध्याचं युग हे कलियुग आहे आणखी कलियुगाचा प्रभाव आणखी पुढे भरपूर आहे तोपर्यंत आपण राहू का नाही याची शाश्वती नाही म्हणून कोळी महाराज थोर महात्मा होत गेले कारण असा महात्मा होणे शक्य नाही की ज्यांनी आयुष्यभर परमार्थच केला गावामध्ये सत्य वगैरे हे बघा साधू कसाही जरी असला तरी साधू तो कधी जगामध्ये प्रसिद्ध होतो स्वतः तुरुंज्या वेळा दुसऱ्याला तरण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणात असते आपण तरुणी तारी दुजी आते जगाचा उद्धार करण्याची ज्याचा मानस असतो त्याचा अंतःकरण असतो त्याला साधू म्हणावं विठाला विठाला आणखी काही मी तुम्हाला लक्षणं सांगतो साधूची साधू हा स्वतःसाठी जगत नाही स्वतःसाठी जगतो तो साधारण जीव तुम्ही आम्ही झाले पण या जगासाठी जगणारा साधू असतो कारण साधू हे या जगामध्ये अवतीर्ण कशासाठी होता उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवारा दुसरा विषयच नसतंय त्यांचा कारण या संपूर्ण भवचक्राचा अनुभव घेऊन या बहुरूपी नदी जो पार करून पुन्हा या जनसामान्याच्या उद्धारासाठी जो येतो त्याला साधू म्हणावं विठाला विठाला तसेच असणारे कोळी महाराज असं त्यांचं 3रं मासिक आहे कारण हे बघा कधी दुःख करायचं नाही कारण या देहाला मरण आहे तुम्ही कुणीही असा त्या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव जो जन्माला येतो तो मरणाची तारीख सोबत घेऊन येतो लक्षात ठेवा कारण हा देह भाड्यानं आणलेला भाडं म्हणजे मी काही तुम्हाला शिवी घेत नाही असं समजून कारण मी तुमच्यापेक्षा लहान आहे तुम्ही सर्वजण माझ्यासमोर बसलेले ज्ञान व्रत तपोवृत्त लोक आणि आमच्यासाठी अशी किती वाटत लावलं की त्याची काही गणित नाही कारण सध्याच्या काळात कीर्तनकाराचाच उठलं याला सांगणारे लय झाल्यात ऐकायलाच माणसं नाही कोणी उठलं की चारावर पडलं की ह्याला की बांधतो कीर्तन ही साधी सुधी भक्ती नाही ही भक्ती आहे कीर्तन चांग कीर्तन कसं करावं हे सध्याच्या काळामध्ये सगळं बिघडलेलं वातावरण म्हणून असं आपल्याला जास्त विषयाला पाठा न फोडता आपल्याकडे वेळ कमी आहे गावामध्ये आणखी एक सप्ताह आहे काय भाग्यवान गावाला
गावात 6 सप्ते भांडण नसले बघा. सप्ते करा तुम्ही, 6 करा 10 करा, त्याच्याबरोबर वाद नाही, पण भांडण झाले की विषय संपला. त्याने ना समजा त्याला असलं की मी नाही म्हणलं की विषय संपला तुमच्या परमार्थ. कारण परमार्थ कशासाठी करायचं हे अगोदर आम्ही आमच्या लक्षात अगोदर घेतलं पाहिजे. परमार्थ ही आत्मोन्नतीचं साधन आहे, अंतःकरण शुद्धीचं साधन आहे, दांभिकतेचं साधन आहे. आणि हे बघा, परमार्थ करून जर दांभिकता वाढत असेल तर काहीच करायची गरज नाही. खुशाल संसार करा. उगीच्या उगाच समाजामध्ये अजिबात कंटक होऊ नका. समाज बिघडवायचे काम सध्या चालू आहे. कारण सध्या कीर्तनकार लोक एवढे वाढले, जर सुद्धा ठेस झाली की नीट महाराजा पायावर पडण्यातून एवढी कीर्तनकार झाले. ठेस झाली की नीट महाराजाच पायावर, पण त्याला उपयोग नाही. हे बघा, एक सांगतो तुम्हाला छोटस उदाहरण. अर्धे घागर असते का, अर्धे घागर, ती घागर स्वतः बी नीट जात नाही आणि ज्यानं खंद्यावर गटले त्याला बी जाऊ देत नाही, पाडते या गोष्टी लक्षात घ्या. अभंग तर आपलं सोडवायचंच आहे, पण कशासाठी करू ह्या गोष्टीचं जरा थोडं तारतम्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जी घागर पूर्ण भरते ती सावकाश जो खंद्यावर होते त्यालाही सोबत घेऊन जाते आणि स्वतःही जाते. तशी आमची अवस्था पाहिजे. सांगण्यासाठी अगोदर अनुभव लागतोय. काय अनुभव आहे तुम्हाला मला सांगा. आजपर्यंत तुम्ही एवढा प्रमाणात करलो, एवढे कीर्तन, कधी देवाचे गाठ पडले काय गाठ कधी देवाची? मग कशासाठी करला? त्याला झोपे दे की देवाला, रात्रीला आरडून आरडून बेजार आहेत लोक. झोप देते बिचारा शांत. किती लोक किती वार करी त्याच्या नावानं टाहो फोडते, नाही मिळाला. हे बघा, भगवंताचा आत्मसाक्षात्कार करण्यासाठी अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी ओढ लागली. जोपर्यंत त्याच्याविषयी ओढ नाही तुमचा परमार्थ फुकट आहे. बोलण्यासारखं भरपूर लई सोपं आहे बोलायला. बोल बोलिता वाटे सोपे करणे. मग परमार्थ अगोदर आम्हाला शिकवतो, अगोदर तुम्ही करा. सेवी तो आरस वाटे तो मी स्वतः सेवन करतोय आणि जगालाही त्या ठिकाणी वाटण्याचं काम करतोय. त्याला अनुभव म्हणा. आम्हाला फक्त पंक्तीचा अनुभव आहे. सप्त्यातली पंगत कशी झाली, भाजी कशी झाली ती आपला का तुला बायकोनी डोळ्याने हा म्हणजे काय अक्षर 2 वेळा हाणल्या नाही घरात, तू दुसऱ्याची माप काढतो म्हणल्यावर कसं जमायचं? परमार्थ माप काढायचं नाही. ज्या गोष्टी वाढतात त्या गोष्टी कमी करण्यासाठी आमच्या अंतःकरणातले विकार
आमच्या आमच्या अंतःकरणाने ते वाईट दोष आहे ते समोर नाहीच करण्याचं साधन म्हणजे परमार्थ आहे. विठाला विठाला. बरेच लोक परमार्थ घुसले. मोठमोठी पुढारी लोक सुद्धा अक्षरशः सप्त्यात घुसायला लागले की ज्यांना कसला अनुभव नाही ना त्यांच्या गळ्यात कधी माळ नाही ना कधी कसलं काहीच नाही आणि ही सांगते ती महाराज होय नका त्या महाराज ती महाराज लावा अगदी काय कांद्याची पात आहे काय लावा सगळा खेळच करून दिलेला म्हणून या ठिकाणी विषयांना जास्त न करता आमची कोळी महाराज मी त्यांना कधी पाहिलं नाही बघ या भागामध्ये 3 वर्ष झाले आलोय. माझा ओळख मी तुम्हाला सांगतो मी आहे लातूरचा. पांडुरंग महाराज युरोकर म्हणून होऊन गेले महात्मे असे यांच्यासारखे इकडल्या भागामध्ये आमच्या आजोबांनी सत्य उभा केले त्याच अनुषंगानं आणि माझा इकडे प्रवास चालू आहे. मी कीर्तन करतो प्रवचन पूर्ण व्यासपीठ सगळं करतो इकडल्या भागामध्ये आणि या गावामध्ये पहिलं कीर्तन मी या गावात कधी आलोच नाही. आम्ही गावावरून जातो केमला पण रोकड्यात कधी थांबायचं नाही कारण ओळखच नाही कोणाची. असं आजचं कीर्तन हे आमचे परम म्हणजे अतिस्नेही असणारे गुरुवर्य सागर महाराज कोरडोकर यांचं कीर्तन होतं पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे मला त्यांनी वाटलं चलता चलता म्हणजे तुम्ही कीर्तन करा. मला आनंद आहे कारण हे बघा सेवक कसा असावा गुरुनं सांगितलं गेलं की आज्ञेचं पालन झालं पाहिजे त्याला सेवा. आमच्या हनुमंतराय तुम्हाला सगळ्याला अगदी म्हणजे कसा पाठ आहे रामायण फक्त आम्हाला पाठच आहे पण रामायणातलं काय घ्यावं हेच आम्हाला कळत नाही. जीवन हे बघा संसारासाठी जीवन अजिबातच नाही. हा देह केवळ फक्त एका परमार्थासाठी दिलेला आहे. देवी दिला देह नेमकंच फाटा आम्ही फोडला आम्ही त्याच्याच मागे लागलो रात्री उपयोग आहे. हा देह ज्याच्यासाठी दिलाय तुम्ही त्याच्यासाठी खर्च करत नाही मग तुमचा उद्धार कसा व्हायचा. ही गोष्ट साधू संतांना ओळखली आणि आयुष्यामध्ये अगदी तुम्हाला सांगतो साधू संतांनी आयुष्यामध्ये कसोटीचा प्रमाण करून दाखवला. कितीतरी दुःख आले तर खूप भरायच्या जीवनामध्ये काय त्यांचं जीवन जरा थोडस बघा. साधू संतांनी कसं जीवन जगलं त्यांनी कशी भक्ती साध्य केली हे बघा. संसार करून उत्तम परमार्थ साध्य करण्याचं जर पुणी म्हणजे कारण तैसे संत जगी की या तरुण द्यावी सहजासहजी साधू संत जगलेच नाही. त्यांना बऱ्याच गोष्टी आडव्या आल्या आणि कसं असते बरं का चांगल्याच कामाला लोक आडवं घालते ती वाईट कामाला कुणी आडवं घालते ते अगोदरपासूनच आहे. कृता द्वापार युगामध्ये ज्या ठिकाणी अगदी म्हणजे कसं धर्माचं कार्य चालू आहे जप चालू आहे अनुष्ठान चालू आहे यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी बरोबर राक्षस लोकांनी आडवं घालायचं त्या यज्ञाचा विध्वंस करायचा ही परंपरा आधीपासून चालू झाली. आणि सध्या त्या काळामध्ये घराघरात राक्षस आले तर मला रावण कुंभकर्ण ही घराघरात आहे. म्हणून वृत्ती आमची शुद्ध करा आमचं चित्त शुद्ध केल्याशिवाय आम्हाला हे बघा भगवान परमात्म्याची अनुभूती येण्यासाठी अंतःकरणामध्ये त्याची मूर्ती कारण त्याची मूर्ती अंतःकरणात साठल्याशिवाय तो कसा दिसत तो तर आमच्या अंतःकरण तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम किम भ्रांताशी काम विषय आमचं सगळं मन हे विषयाकडे आणि आमच्या मनाची अवस्था द्विधा झाली. काय करावं कुणकड पळावं काहीच करावं गेलं म्हणून कुठंतरी संतांची संगती धरा संतांच्या विचाराची गरज आहे आम्हाला. असो त्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाची सेवा मला अनावधानाने मिळाली. माझ्या मनात सुद्धा नव्हतं कीर्तन करायचं. मी केवळ फक्त गायन करण्यासाठी मला महाराजांनी कालच सांगितले होते आपला जायचं रोकड्याला म्हणून चालते काय हरकत नाही. त्यांनीच मला सांगितले तुम्हीच कीर्तन करा. असो त्यांची आज्ञा तर या अभंगाद्वारे तुकोबा एक प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा नेमकं प्रतिज्ञा कशाची आहे तर पुन्हा जन्म घेण्याची प्रतिज्ञा. हे बघा
जन्म पुन्हा म्हणजे कसा घेईन करीन अशा गोष्टी म्हणल्यानंतर पूर्ण होईल का? आम्ही हा, कारण तुम्ही आम्ही सगळेजण अगदी साधारण म्हणजे कसा जीव आम्ही तर आम्ही प्रापंचिक जीव आहे. आम्हाला ती प्रतिज्ञा कशी करता येईल बरं? कारण साधू संत ही प्रपंच म्हणजे कसा त्यांचा होता. तुकोबाराय तर त्यांना 2 बायका होत्या, मुलं होती, लेकरं होती. सगळं साध्य करून त्यांनी भक्ती सुद्धा साध्य केली. त्यांनी संसार काढला, कारण संसाराच्या नावे घालून अशून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजन ये जवळीने जग चुकविला लाग कडी काळाचा. हो, हा जो काही दुष्कर जो काही काळ आहे, या भवसिंधू मधून तरुण जाण्यासाठी साधू संतांनी एकच कार्य केलं, फक्त त्यांनी कर्म जपलं. त्यांनी वाईट कर्माला कधी हात घातले नाहीत. या जगानं कितीही जरी त्रास दिला तरी या जगाविषयी कधी वाईट शब्द त्यांनी अजिबात काढले नाही. या जगाला शिकवण देण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य घातलं. विठाला विठाला तुकोबाराय प्रतिज्ञा करतायत, जन्म घेण्याची प्रतिज्ञा आहे. थोडं पाठीमागं चला. महाभारतामध्ये प्रतिज्ञा नेमकं कुणाकुणाच्या पूर्णत्वाला गेल्या आणि कुणी त्या पूर्णत्वाला नेल्या याचा थोडासा विचार करू. आपला जास्त वेळ नाही कीर्तनाला, एवढाच मी फक्त विषय सांगून या ठिकाणी, कारण गावामध्ये दुसरे कीर्तन चालू होणार आहे. तुम्ही खरंच लोक भाग्यवान, भाग्यवंता करी भजन त्याची वाट पाहे रघुनंदन. या न्यायाप्रमाणे महाभारतामध्ये चला. भगवान परमात्माच्या वेळेला महाभारताचं युद्ध त्या ठिकाणी ठरलं गेलं. भगवान परमात्मा कौरवाकडे गेला. कशासाठी गेला होता? तर बाबा हो, भांडण करायची गरज नाही. पांडव 5 आहेत, त्यांना 5 गावं तरी द्या कमीत कमी. त्यावेळेला कौरवाने सांगितलं, म्हणले कृष्णा, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा त्यांना जमीन आम्ही देऊ शकत नाही. थोडं म्हणजे कसं आहे, विषय चिंतन आहे. माझ्या कीर्तनामध्ये कधी मी हसवीत नाही, हसवायचं कीर्तन नसते. तुम्हाला हसायचं असलं तर मोबाईल तुमच्या खिशात आहे, रात्रीला हसा तुम्ही. भाऊ कदमला बघा. कीर्तन ही आत्मोन्नतीचं साधन आहे. कीर्तन हे आमच्या आत्मोद्धाराचं साधन आहे. एवढीच एक फक्त स्टेज उरलंय, बाकी सगळा असा धिंगाणा चोला म्हणून चाल असू दे, आपला तिकडे जायचं नाही. त्यावेळेला भगवान परमात्मा गेले वाशिष्ठाई करण्यासाठी. समजावून सांगितलं, बघ म्हणजे दुर्योधना, अरे युद्ध करायची गरज नाही, काहीच गरज नाही युद्ध करायची नाही. म्हणजे तुम्हाला सांगू नको, तू लई शहाणा आहे का? म्हणजे सांगा, मला कळत नाही का की अशा पृथ्वी लोक आता सध्या काळात लय झाले दुर्योधना, पण ओळखू देत नाहीत. मदत बरोबर काळी करते, खलास सत्ताच बंद पडतो एकाच माणसामुळे असं. आणि आता इथनं पुढे असंच होणार आहे, कारण कलियुगामध्ये फक्त एक गुण उरलाय थोडा, फक्त दानाचा. दान देणं ज्या दिवशी बंद कराल त्या दिवशी सगळा अक्षरशः हलक कोल्डोळ माझे बघा तुम्ही इथनं. म्हणून तुम्ही जेवढं धर्मानं आणि दानानं चला तेवढं म्हणजे कसा हा, कारण हे सगळं पूर्ण विश्व या ठिकाणी